नमस्कार, मी व्यंकटेश बेंडे. आजीचे उघडे मनाचे कार्यक्रमाला अवघ्या वीक्षकांना स्वागत सुस्वागत. आज आम्ही विशेष अतिथी होऊन हे कार्यक्रमाला कोल्लूर तू यशा देवळांतूची सल्ले श्रीयुत एम गंगाधर भीडे हिंद आम्ही हे कार्यक्रमाला स्वागतिसाव्या. स्वागत मामा. नमस्कार. नमस्कार. आज आम्ही विशेष होऊन हे कोल्लूरचे बग्गे एकीतली माहिती मग त्यांचं जीवनक्रमाचा एकीतली माहिती वीक्षकांसाठी आम्ही अशा सादर पडिसायचा. कोल्लूर म्हणावं किल्ला नाव आहे ना ठाला ಕೊಲ್ಲೂರು ಮೊಳೆ ಕಿತ ಮೊಳೆ ಏಟ ಸ್ವಯಂಭುಲಿಂಗ ಹಾ ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಮೂಡಿ ಬಂದ ಲಿಂಗ ಅವನ್ಸತಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕಲೆ ಏನು ಭೂಯಿಂಟಿಚಿ ಉತ್ಪತ್ತಿ ಅವನಿ ಆಯ್ಲ ತಿಂತು ಮಧ್ಯ ಸ್ವರ್ಣ ರೇಖಾ ಅವನಿಸೆ ಎಡಭಾಗ ಶಕ್ತಿ ಭಾಗ ಬಲಭಾಗ ಶಿವಭಾಗ ಎಡಭಾಗ ಅಂತೂ ಮಹಾಕಾಳಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಾಸ್ತರಿ ಬಲಭಾಗ ಅಂತೂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಶಿವ ಶಕ್ತಿ ದಂಪತಿಯುಕ್ತವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದ ಲಿಂಗ ತಿಂತು ಎಡಭಾಗ ಅಧಿಕಸೆ बलभाग उणसे तेला किती केली होती देवळांतू मळे पुरा परिवार देवळ पुरा शिवाचे देवस्थान म्हणून केली होती. बॅलन्स करावं शिवा शक्ती दोन्ही बॅलन्स करावं बॅलन्स तसं हे केली होती. मग एटा भारी विशेष मळे वीरभद्र देवळ एटा आधी वीरभद्र देवळांतू भारी तो जोरसोल वीरभद्र एक वस्तू घडसारखं नाही घडलं म्हणणं तो आयलोची याचा मस्त उपटळा हवा सुरू झाला. अवघ्या आयला यावघेंदा जोर करावाचा तसा सुरू झाला वीरभद्राचा. त्याला किती केली नाही आता वीरभद्राला हे करावाचा भारी अप्पादा म्हणजे समोर एका आंजनेयाला प्रतिष्ठा केली त्याला दृष्टी दृष्टी तसं झालं उपरांत वीरभद्राचा उण झाला पवर उण झाला तसा देवळांतू तसा मग एटा कोलमुनी म्हणून तपस्सु करणे घेऊन चलो स्वयंभुलिंग असला पडा त्या कोलमुनी एक तपस्सु करणे घेऊन चलो त्यावेळेला शंकराचार्य आले. शंकराचार्यांचा एवढा पूजा करणे घेऊन चलो ते जप केली एटा शंकराचार्य मग म्हणलं ना कोलमुनी म्हणलं ना मध्यस्थता करावं हा नाही काम करावं हा नाही हैरा तुला किती आहे म्हणून विचारलं ना शंकराचार्य. माझं वेगळा माझं काही आलोचन काही नाही मी आता इतकं वर्ष झालं नाही पूजा करणे घेऊन चला लिंगाला पूजा करणे घेऊन चला माझं नाव आहे कौरव आहे इतलं का नसतं मला वेगळं काही नाही मला बोक्षूच येत मला वेगळं काही ना काय माझं एक नाव तसं कोल्हापूर म्हणजे झालं कोल्हापूर जाऊन जाऊन मनुष्यासाठी जाऊन 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 त्या कोल्लूरू कोल्लूरू म्हणजे झालं तसं मूकांबिके म्हणे यावेळेला कारणच आहे. मूकांबिके म्हणे एटा कंवासुरू म्हणे राक्षस ಏನು ಪಾಶಾ ಅಂತ ಮಠ ರಾಕ್ಷಸ ತೋಯಿ ಮಸ್ತ ಉಪದ್ರವ ದಿವಸಲು ಅವಗೆಂದ ಉಪದ್ರವ ದಿವಸಲು तेला किती केलं ना येता ಬ್ರಹ್ಮಪುರ ಅವಗೆಂದ ದೇವಿ ಅವಗೆಂದ हे करणे 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳಿಂದ हे करणे ಮೇ ಏಟ ಏ ಅಂತಲೋ ಮಠ ಮನುಷ್ಯ ಅಂತಲೋ ಅಥವಾ ಇಡೀ ಎಂತ ಆಳಿತಲೋ ಅನ್ಸಲ್ಲ किती करावचा देवीला किती करावचा म्हणला नाही ಒಟ್ಟು त्याला वरून दिदलो अंते ईश्वर ಅಂತ ಶಾಸ್ತ್ರ म्हणते ಗ್ಯಾರಂಟಿ तो ಅವಗೆಂದ ಶಾಸ್ತ್ರ म्हणतलो ईश्वर जप केलं म्हणणं होते आता किती करावचा म्हणे इतलं ಅಂತಂದ पुरा देवान देवते पुरा देवी ತಂದಾवनी प्रार्थना केली असं असं कमासुर असं हे करिस्ते जप करिस्ते तपस्सु करिस्ते तपस्सु केलं म्हणणं होते आमदा उळीगाला नाही आता किती करावचा म्हणे त्या देवीनं म्हणलं तुम्ही तरवेच्चे करून घेऊ नका मेसाम म्हणलं इतलं ಅಂತಂದ ಇನ್ನ जप करतंदा प्रार्थना करतंदा ईश्वरू प्रत्यक्ष झाला ಈ देवी किती केलं ना जावनी जिब्बावर भेटली जेवढे प्रत्यक्ष झालं शिव प्रत्यक्ष झालं विचारलं ना किती तुला हा म्हणे याला बेबे बेबे याला जिबावरी इतलं ಅಂತಂದ बेबे बे करिसलो तसं छान तुला म्हणला त्याला येणार नाही तुला तसं छान तू म्हणे शिवानं म्हणला तसं तर अंबिका झाली मूका झाली मूकांबिके कारण मग येते कोल्लूರು म्हणे ಕೆಲವು ವಿಚಾರಿಸದಿ ಏಟ ಗೀತ ಕೇರಳದ ಮನುಷ್ಯ ಭಯಂಕರ ಅದ್ಭುತ ಕೇರಳದ ಸರ್ 75% ಹೆಚ್ಚಿಗೆ ತೆಂತೊಚ್ಚಿ ಕಾರ್ಬಾರು ಲಾಡ್ಜ್ ಪೂರ ಬೋರ್ಡ ಗಿರ್ಡ कोण झाली तरी केरळची होती गीता म्हणे तर कारण गीता म्हणे कोल्हापूरटी शंकराचार्य तपस्सु केली त्या देवीला कालटी घेऊन जावं त्या जन्मस्थळ शंकराचार्यांचं जन्मस्थळ त्यांना सध्या होऊन जावं म्हणे
सद्दाम जाय जाली देवी प्रत्यक्ष जाली हैरा येस तूं सांग हैरा येस म्हणा तर एक कंडिशन घालना ना कित्याक म्हळ्यार देवीना मे तूं सांग ये वाडी नाही तू मग्गीण पळावे ना मला तू मग्गीण पळावे ना तसं मी तू सांग येस म्हणा हैरा मे मग्गीण पळायत आहे मग मग्गीण पळाय नसते तरी करता पळाय नसते करता मी त्यांची स्थापना केली मी तू सांग वापस येत नाही तुला केरळला नाही इतला अंत आयली ನೀಗಾನಿ ಏಟ ಎಂತ ಅಂದ ಕೊಲ್ಲೂರು ಎಂತಂದ ಗುಂಡಾರಣ್ಯ ಏಟ ಏಟ ಲಿಂಗಸಲ ಅಂತ ದೇವಿ ತೆಗಿತ ಅಲ್ಲ ಒಟ್ಟು ನಿಮಿತ್ತ ನಿಮಿತ್ತ ಒಂದ್ಸತಿ ಇತ್ಲ ಅಂತಂದ ಪಾಯ್ಚ ಗಗ್ಗರಿಯೋ ಮತ್ತೆ ಅಂತ ಪೂರ್ಣ ಗಲ್ಲಿಯೋ ಸೌಂಡ್ ನಾಯಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಉಂಟೆ ಮೊಳೆ ಏಸೆ ಪಡ ಅಸಲ ಗೆಜ್ಜೆ ಸಮುದ್ರ ಅನ್ಸಲೆ ಏಟೆ ಅಂತಂದ ಗೆಜ್ಜೆ ಸಪ್ಪಳ ಸಂಬಳ ಕಾರಣಕ್ಕಿಂತ ಮೊಳೆ ಏಟ ಗುಂಡಾರಣ್ಯ ಸಲ್ಲವಿನ್ಯ ಮತ್ತೆ ಪೂರ್ವಂಗಲ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಂದ ದೇವಿನ ಮಳೆಲ್ಲ ಏನಿದಾಳ ಅಠವನೈನ ಒಟ್ಟು ಕಾಕತಾಳಿಯ ಇತ ಮಗಿನ ಪಳಾಯ್ನಿ ಮಗಿನ ಪಳಾಯ್ತ ಮಳ್ಳಿ ಮೇ ನಾಯಿ ಎತ್ತ ಎಟಾಚಿ ಏತು ಸ್ವಯಂಲಿಂಗ ಅಂತ ಉಚ್ಚಿ ಸ್ಥಿರ ಹೊಂಸದ ಲೀನ ಹೊಂಸ ಸಮಯ ಎತ್ತ ಮೇ ತುಸ ಎನ್ನಾಯಿ म्हणा तसा शिंगेरी हद्दंगून जाय मामणी शिंगेरी हद्दंगून जा म्हणत नाही एटाशी कळा घेऊन जा कळा घेऊन जा न्ही त्या तू प्रतिष्ठा करी म्हणे ही कोल्लूरची देवी अक्का म्हणत ती शिंगेरची तंगी म्हणत बेणी ಶೃಂಗೇರಿ ಜಾಲ ಮೋಗ आधी कोल्लूर एशियाई तुम्ही स्वामी पुरा पट्टू घेताय कोल्लूर देवीला नमस्कार करणे देवाला अभिषेक करणे देवाला मंगलारती करता एशियाईस होतो शृंगेरीस होतो उडुपीस होतो कोणत्या मठवीस होतो रामचंद्र मठ मठ खूप होतो मूल एटाची एटा येवनी एटा नमस्कार घेऊन एटा प्रसाद घेऊन ती पट्टाला घ्यायचे तिथला कारणिक हाय तसा एटा भेटले शंकराचार्य तपस्सू केली किती करावं मला तुमचा नाही आवणी सला त्यांना किती करावं त्यावेळा म्हणला ना देवीनं म्हणला ना एटा केरळचो बळा केडला नाही म्हणी हसे ए स्थळांतू कोल्लूರು म्हणावं स्थळांतू केरळचो केडला नाही म्हणी हसे त्यावेळा मी केरळ तुमचं केरळ काढलं येस म्हणे म्हणला ना एटा दिनांती अधिकच हंती केरळचं एटा काही गुण नाही तसा देवीचा एटाशी महात्मा भारी मठी महात्मा एटा मळे तुम्ही शुरू कोल्लूर पळायला नाही आज कोल्लूर पळायला किती व्यत्यास जालो से तुमचा हेंतू अजगजांतर व्यत्यास अद्दी एटा देवळा येवते भारी ಅಪ್ಪದ ಅಲ್ಲಿ ಎಟ ಕುಂದಾಪುರಟಿ ಎಟ ಹೆಗಡೆ ಯಾವತ್ತೆ ಸಾತ ನೈ ಉತ್ತರನಿ ಯಾವತ್ತೆ ತೆಂತು ಹೊಡೆಂತ ಯೋಸ ए बस्सा काही नसली त्यावेळा शुरू तशी भक्त किती साली तेडला देवळा किती कोणते का कायम म्हणे जन भारी उणसला नवरात्र्यांना पुरा येसला मग केरळचं एटा किती म्हणाले केरळचे जनंद साधारण 75% देवी कोल्लूरची देवी त्यांच्या घरची देवी ಮನೆದೇವರು तसं वर्खाला येतात तर ती येवची ती होडेन तुका असं करणे सात येस का ಕೆಲವು ಮಧ್ಯ ಮರೋಸನಿ ಕಾಶ ಆದಿ ಜಾಸಲ ಕೆಲವು लास्ट जायचा पण तो नाही आला तर आहे तसा येसली त्यावेळा याला शाजगजा अंतर त्या जाणे लॉर्ड जय झाली होती आधी पुरा भट्टांडा सविस्तनी आमडा येम निदान असली नवरात्रांना पुरा एक 100 मनुष्य असला आमडा येवनी बाहेर निदान असला त्या रूम गिम काही नाही त्यांचा एकिंदा खाणं पिणं देऊ ती एका रूमात राहत जाणता की तर दक्षिणा देऊन जासन शुरूला देवळान तू जेवण दिसली का शुरू झाली साधारण 86 इस्वी उपरांत धर्मस्थळ वीरेंद्र हेगडे तेच प्रेरणा गव्हर्नमेंटची पैसे काही नाही प्रेरणा धर्मस्थळ वीरेंद्र हेगडे येऊन एटा तेच अनुमती घेऊन म्हणा तेच कसं करूया किती करूया म्हणून 86 इस्वी उपरांत एटा देवण शिवण सुरू झाली आधी देवण म्हणत ते उपरांत ಬ್ರಾಹ್ಮಣಂದಾಯಿ म्हणी ಸಪರೇಟ್ केली यशे ಬ್ರಾಹ್ಮಣಂದ ಸಪರೇಟ್ से ಒಂದೂವರೆ ಗಂಟೆಯಿಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣಂದ ಗೆಲ್ತತಿ ಯಶೆ ಚಂಡಿ ಹೋನ ते सुत्ता अंतू यशे ब्राह्मणंद आणतो देवळा आणतो बाहेरंदा 4-5 हजार मनुष्य असे यशे इतरे ब्राह्मण एक 25-30-50 दिसाला एक 100-150 असत एक शुक्रवार असा नवरात्रांत विशेष तसं देवळांतू विशेष दिवस म्हणे काहीतरी ಹಬ್ಬ ಹರಿದಿನ कोणकोणती ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕಲ್ವೇಶ फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टम लाईट असं रोथू
हां हां 7 दिवस उत्सव, हां 8వ दिवस राहतो हां फाल्गुणांत. हां नवरात्र ಅಂತೂ 9 दिवसही भारी विशेष विचार. चंडिका चंडिका नवचंडिका होम, मग ವಿಶೇಷ ಜನ, ವಿಶೇಷ ಪೂಜಾ, उत्सवಗಳು, 2 उत्सव, बिदी उत्सव पुरा चालत होती. भारी विशेष हय इतलांची दोन्ही टाइम केरळ ಅಂತೂ ಕೇರಳ त्यावेळा कोल्लूर केरळ यांची रशियाची एटा क्रिसमस ಅಂತೂ पुरा मग एप्रिल मे ಎಂತೂ ಏಷ ಫುಲ್ ರಶಿಯಾची जन ಏಷ भयंकर कोल्लूर म्हळ्या ಏಷ मठ हे जाणसे आदिला नी ಏಷ मस्त डिफरन्स अजगजांतर व्यत्यास. देवळांत नौकर संघाचा अध्यक्ष होऊन चला देवळा नौकर थोड्या वर्क देवळा नौकर अध्यक्ष त्यावेळा होराಟ जीवनाची त्यावेळा किती आला म्हणले देवळ ते इंडोर मग आउटडोर म्हणजे सवयची दोन्ही विंग सवय तेंतू आउटडोर नौकरांदा ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಸಾಲರಿ ಇವನಿಗೆ ಸರಿ ಇಂಡೋರ್ ನೌಕರಿಂದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸಾಲ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ ಬೇರೆ ಉತ್ಪತ್ತಿ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತದೆ ಆದ ಕಾರಣ ನಿಮಗೂ ಇದಿಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಯಾವಳ ಮೇಕಿ ತಗಲ್ಲ ಅಂತ ಮ್ಯಾನೇಜಿಂಗ್ ಟ್ರಸ್ಟಿ ಸಲೋ ತೆಲ್ಲ ಹೇಗಲ್ಲ ತೆಲ್ಲ ನಾನು ಸಂಗೀತ್ಲ ಸರ್ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗುದಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ದೇವಸ್ಥಾನ ಒಳಗಿನ ಇಂಡೋರ್ ನೌಕರಲ್ಲಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಸಿಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನೀವು ಎರಡು ಭೇದ ಮಾಡಬಾರ್ದು ಇಂಡೋರ್ ನೌಕರ ಔಟ್ಡೋರ್ ಭೇದ ಮಾಡಬಾರ್ದು ನೋಡಿ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಟ್ರಸ್ಟ್ ಬೋರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡಾಗಿದೆ ಇನ್ನು ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ಳಿ ಅಲ್ಲ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಅದೇನಿಲ್ಲ ಹಾಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಬಹುದು ನಾನು ನಿಮಗೆ ರಜೆ ಬೇಕಾದ್ರೆ ರಜೆ ಕೊಡ್ತೇನೆ ನೀವು ಹೋಗಿ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ ತಸಮಯ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಾದವನಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೋಗಿ ನಾಗೇಶ್ ಮುನಿಸೆ PV नागेश ते मुखांतर जावनी तो हायकोर्ट तो वकील होऊन चलो ते मुखांतर जावनी मिनिस्टर चलो आमचा मुजरा इलाक्याचे मिनिस्टर ते सद्दोंगन जावनी कोणाला नागेश्वर सद्दोंगन जावनी तेलना किती केलं ना सुप्रीम कोर्टात पुरा हे झालं सला ಕೆಲವು जजमेंट एक संस्था ಅಂತೂ दोन्ही टाइप करावं एक समान होऊन पळावं समान समान होऊन पळावं त्यावेळा मी जावनी ते हायकोर्टात जावनी ते ಎಲ್ಲ जावनी कोणाला नागेश सद्दोंगन जावनी मिनिस्टर अवस्थे एक स्टे हाडला हाडणी हांडितला ते उपरांत आमना अवघेन नौकर एका हरकत तसं वेळी आमच्या इंडोर नौकर मस्तच होती जन अवघेन मग उपकार अध्यक्ष स्थान ಒಟ್ಟು किती मनुष्य होते तुमच्या इथे नौकर संघामध्ये 200-250 नौकर होती मोठा स्टाफ होता 200-250 नौकर होती म्हणजे अवघे आहे ना कळला देवळचा लॉजिंग ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ देवळचा रखोले सल्ला पूरा विषय पूरा अवघे व्यवस्था 200-250 नौकर होती ते संघटना तू किती ऐशा काम हंसती म्हणजे जनोपयोगी का तुमचे संघटनेला हवं मग एक अंगडी म्हणी केली नौकरांदा मग बाहेर अवघेंदा ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಅಂಗಡಿ असं पुरा केली मग आयले ಕೆಲವೊಂದ ಉಪಕಾರ ಹೊಂತು ಬಡವಂದ ಅಥವಾ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕೆಲವೊಂದ ಪೂರ ಧನ ಸಹಾಯ ದೇವता असं पुरा आमचे एंटी नौकर संघ करिस्ता यशाई करिस्ता पेपर एजन्सी पुरा करिस्ता त्यावेळा किती करता नाही म्हळे एटाचे भट्ट पुरा जावनी म्हळे एटा पुरा हविकांतांची पुरा हेव त्यांची मोठू रामचंद्रापुर मोठू त्यांचा तेच हे तरी तो गोविंद मगराल म्हणे कलसलो कुडील तो हरिजन तरी तो ब्राह्मण वक्षय अवला निष्ठान चाललो तो मला बरे हविकत झाला ते एक साइड एका साइड राहते तसं वेळ वेगळ्या जाती देश होतो म्हणे हविकाने शिवडली आमचं चित म्हणे आमदा असं ठेवून घेतलं मग असंचे दिवस मला मावर यांचं कंप्लेंट मला कमांडी कड्डावा मुजी राहिला खे मला तर सडन कड्डावे हंदा आहे त्यांना किती करावं म्हणे एक 50 एटासे एटा पूरा त्यांच्यापैकी पुरा तसं आमचं सुकुमार शेट्टी म्हणून सोलो मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून सोलो ते जाऊन कंप्लेंट केली गंगा आरबीडला कड्डावा तो एटा समान काम करीत नाही तो एटा पैसे मग
ಪುಸ್ತಕ ಪುರ ದೇಸೆ ಮಡಿನ್ ತುಚ್ಚಿ ಮಳೆ ಮಡಿನ್ ಮಡಿ ಟಿಂಬು ಅಧಿಕ ಮಡಿ ಮಡಿ ಮೈಲಿಗೆ ಟಿಂಬು ಅಧಿಕ ಮಳೆ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ ಮಡಿ ಮೈಲಿ ಅಧಿಕ ತಸ ಏ ಪೂರ ಗೆಲ್ಲೆ ಹಲೆ कंप्लेंट करो मला मॅनेजिंग ट्रेशन म्हणा ना सुकुमार शेट्टीनं हाय करे तू येदा ऑफिसाला येवशी संध्याचा किल्ला म्हणला तू रे का कंप्लेंट असे तू के मडीन तू के पुस्तक देवाशी के पेस अशी के असा कंप्लेंट करसत के एक 15-50 मनुष्य ಒಟ್ಟು ಸೇರಲಿ होती संध्याचा तू येवशी त्यावेळी मला एक नमन होराटोची मॅनेजिंग ट्रेशन म्हणला पळा मे नाही ते 50 मनुष्य ಒಟ್ಟು सर्व मला मॅनेजिंग इंटरेस्ट म्हणा तू येवशी ऑफिसला किती गंटेंदा तुला पुरसत म्हणला मला 9 गंटेंदा ये म्हणला ना रात्री 9 गंटेंदा येते अपराध सांगितलं सेवेला मी म्हणला मी अपराधी स्थानांत तू मला राहू देता म्हणा तुमच्या ऑफिसला मी नाही मला तुम्ही सस्पेंड करूया तुमचा कितीही करूया मला वजा करूया माझं तप्पू झालं म्हणा तुमचं कितीही करूया मी येत नाही देवासमोरची त्यावेळेला मी म्हणला तसं ते समय अरे अरे तू 9 ಗಂಟೆ म्हणलास 9 ಗಂಟೆला मा येवा नाही मी 8 ಗಂಟೆಯಿಂದ येसो 8 ಗಂಟೆಯಿಂದ मला मग पुरसत आहे मग कशा आहे तीर्थवणी देवी जायचंय देवाचा उत्सव पुरायचंय तसं त्यावेळेला मा येवा नाही आता देवीचं काम उरवून मी तुझ्या ऑफिस नाही मला ती नियम निष्ठा माझं हे पुरा हंतशे होते त्यापेक्षा आधी हवं तरी 8 घंटे येसो तसं आम्ही भेटलो आला पुरा सांगितली कुठल्या मॅनेजिंग ट्रेशन त्याचा गोट्टा मग अभ्यास घेतला बरा कुर्ती तಗೊಂಡು बरा कोणी ನನ್ನ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ते पुरा तिकडे भेटले 50 मिनिट भेटले अवघे एकला म्हणावं सुरू केली त्यांना पैसे तसं असं तुम्ही गंगाधर बिडे पैसे म्हणा ते तुम्ही प्रसाद घडून सांगा ಒಟ್ಟು तुम्ही म्हणला ते मी ಒಪ್ಪत नाही मी होते प्रसाद घडून सांगायचं गंगाधर बिडे पेन नाही म्हणजे मी होते सांगायचं प्रसाद घडायचं এটা आपला ಕುಂಕುಸೆ तुम्ही घडा तुम्ही घडून सांगा ಪ್ರಸಾದ ಮುಟ್ಟಿ ನೋಡು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ ಪ್ರಸಾದ ಬಿಟ್ಟು ನೋಡುವುದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹಾಗೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಸುಮ್ಮನೆ ನೀವು ಒಟ್ಟು एकला ಒಟ್ಟು घात करावं साध्य नाही म्हणजे तो देवळान तो एक बडा ब्राह्मण होता तसं त्याला तुम्ही निश्चित त्याला हे करणे तुम्ही करावं साध्य नाही ತಾ सोडली ಇವನು ಪೇಪರ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಮಂಗಳ ಪತ್ರಿಕೆ ಉಂಟು ಆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ವಿತರಿಸ್ತಾನೆ ಮಡಿಯಲ್ಲಿ त्यांना विचारलं ना मॅनेजिंग ट्रस्टीना ನೀವು ಟೆನ್ಷನ್ ಗಿಲ್ಲ ಕರ್ನ घ्यायचे पुस्तक मला किता सरस्वती त्यांना देवीचा वेगळ्यांदा सगळा देवेना ते म्हणलं अडचुकीतो मडीना त्या देवीचा एक अक्षर म्हणे देवीची म्हणे एकला अनेकला अक्षर देवीची म्हणा तर एक यांची पुण्याचं काम तसं तुम्ही तसा पुरा निस्ता हे करावं नाही मग ते गंगा आरबडेला तू यशा तुम्ही सडन ऍक्शन घ्यावी नाही किल्ला म्हणा तो मुजिरा इलाखीन कामांचा होतो 7 त्याला नोटीस इश्यू करावी 7 नोटीस तो तप्पित असतो म्हणे निस्ता त्याला तुम्ही म्हणसा म्हणे मी त्याला कड्डा मी तयार नाही उद्या बांधता कोर्टात तुम्हाला छिमारी घालते कोर्टात मी तसा पुरा तुम्ही म्हणसा म्हणे पुरा करावा नाही वेगळा किती सांगा इतला ಅಂತ ಅಂದಾಗಿದ್ದ ಒಟ್ಟು ತಪ್ಪಿ ತಿಪ್ಪು ಜಾಲೆ ಹೊಣಾಡ್ಸ ನೀವು ಅವನನ್ನು ಬಿಡಿ ಹೊಣ ಭಟ್ಟ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ತೇವೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಆತಿಲ್ಲಲ್ಲ ನಾವು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ ನೀವು ಅವರನ್ನು ಬಿಡಿ ಆಯ್ತಾಗ್ರೆ ನೀವು ನಾವು ಬಿಡ್ತೇನೆ ಫಸ್ಟಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಮುಟ್ಟಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಈ ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಕರೆದದ್ದು ಆಫೀಸಿಗೆ ಕರೆದದ್ದು ಆದ ಕಾರಣ ಒಂದಾದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಮುಟ್ಟಿ ನೀವು ಅವರನ್ನು ಮುಟ್ಟಿ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಬಿಡೋರ ಕೈ ಹಾಕಿ ಮುಟ್ಟಿ ನೋಡುವ ನೀವು इतलं ಅಂತ गीता मळे मध्ये भैया कोई भयंकर ही साधारण ಏನೋ मळे किती अपरांत होत जीवन करूया तरी आम्ही एक सोडणी राहावे गीता आमचा तण आम्ही सोडणी राहावे नव्हते म्हणे म्हणत होती ती ओवळी ती किती केलं हे भट्टपुरा मला मारसती म्हणे एक त्याला ही किती केलं मळे देवळा अंत येवेनच ही रजा त्याला ती किती केलं कोयती मगीन धरण घेऊन ऑफिसचा बाहेरू मला मारला म्हणून खंडावतांची ती तसं ती भयंकर तसं ते पुरा भट्टा पुरा बाहेर येऊन हंत माझ्या भैयाकाला पळायली भैयाकाचा हातात तो कोयतीच आहे भट्टा पुरा कितको पत्र म्हणलं ते देवी दया मला अवघे रीतीन तू होय अवघे इंतू
कोणते वाट होय होय ते तीच वाट उपरांत मला एक दोनदा मेट अशी सोंड द्यायचा उंचला हां कोल्लोटी सोंड द्यायचा एटा त्यावेळा म्हणा भारी जन उणा हां हां त्यावेळा 5 पैसे 10 पैसे घालावं आपदा दक्षिणा घालावची 5 पैसे 10 पैसे घालावं तो काढू सला हय त्यावेळा एकलो मला देवळचो ओसलो पटेल हां तेचो भावशी चलो हां तेन्ना तो हनुमान कंपनीन तूं ओ चलो गीत म्हळ्यार ते इन्स्पेक्टर म्हणटा इन्स्पेक्टर चलो त्यावेळा उडपा जाय त्यावेळा तेಲ್ಲ म्हणला ना ನೀನು ಇಲ್ಲಿ ಬಿಡುವುದೇ ಹೌದಂತ ಆದ್ರೆ ನಮ್ಮದೇ ಬಸ್ ಉಂಟು ಹನುಮಾನ್ ಬಸ್ ಉಂಟು ನೀನು ಅದರಲ್ಲಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಪೋಸ್ಟ್ ಉಂಟು ಕಂಡಕ್ಟರ್ ಪೋಸ್ಟಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಹಾಕುವ ನೀನು ಸೋಮವಾರ ರೆಡಿ ಆಗು ಸೋಮವಾರ झालो मला जोरू विपरीत जोरू त्या सांगितलं येतामे 11 वारा झाला हे वारा नाही म्हणतो पण 11 वारा झालो तरी मला जोरू संपत नाही तसं 4 वारा झाले तरी मला जोरू संपत नाही नरप्रेत होऊन असं धुवावणी इडी अंग धुवा मळे रात्री निद्रेला वेळा पाणी जायचं अंगांटी पाणी जायचं मला इथलं नरांटी ఏంటి हड्डू कांटी पाणी जायचं त्यावेळा इथलं मी नर्वस होऊन त्यावेळा एटा एकलो ಕ್ಷೇತ್ರ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಮಂಜುನಾಥ ಉಡುಪ ತೋ ವಾಕಿಂಗ್ ಅಲ್ಲ ಸೇರಿಸಲು ಏಕೆ ಬೇಡ ಏಕೆ ಬೇಡ ಅಂತ ಏನು ಗಂಗಾಧರ ಏನು ತುಂಬಾ ವೀಕ್ ಆಗಿದ್ದೆ ಏನು ಹೀಗಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಮೇಮಳ್ಳ ನಾನು ಹೀಗೆ ನನಗೆ ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದರು ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರು ನಿಮಗೆ ನಾನು ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಯಮ್ಮಾರ ನೀನು ಹೋಗ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಡ ಇನ್ನು ಆ ತಾಯಿಯ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ನೀನು ಇಲ್ಲಿ ಬಂದದ್ದು ನೀನು ತಾಯಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೆ ಅಂತ ಕೊಳ್ಳೂರಲ್ಲಿ ಯಾರು ಬಂದವರು ದೇವಸ್ಥಾನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಎಲ್ರಿಗೂ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದವರು ಯಾರೇ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ದೇವರಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರು ಯಾರನ್ನೂ ದೇವರು ವಾಪಸ್ ಕಳಿಸಿ ಹೋದ ಒಳ್ಳೆಯವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿದ್ದವರಿಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ಹಾಗೆ ಬಿಡಿ ಕುಡಿದು ಹಾಳಾಗಿ ಹೋಗುವ ಬೇರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಇದಿಲ್ಲ ಅದೇ ಸಾಧಾರಣ ದೇವರು ದಿಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೀನು ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಡ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇರು ನೀನು ಇನ್ನು ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ನೋಡೋಣ ಇತ್ಲ ಅಂತ ಮಕ್ಕಿದಾಗೆಲ್ಲ ದೇವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನೀವೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮೇಡ ಇಲ್ಲ ನೀನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಮೇಡ ನೀನು ಮತ್ತೆ ಇನ್ನು ಊಟಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಅದಕ್ಕಿಂತ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಡ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರು ನಿಂದ ಆದಷ್ಟು ಕೆಲಸ ಏನಾದ್ರು ಮಾಡು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇರು ಮಾಡೋಣ तसं मग त्याला म्हणला म्हणे मी त्याला सांगितलं इन्स्पेक्टर सांगितलं बसायचं इन्स्पेक्टर मी ते नाही झालं ते देवीचं स्थळांतूच तसं मी तर कम्माला म्हणे करायचं नाही एक तेटा असं नाही तर मुलं घरा पडायचं माझे आईचं घर मी त्यांदाच जासं त्यान जाऊन राहायचं ते उपरांत मला गुन्हा झाला ते उपरांत माझ्या देवळान तू काम मिळणं पुरं झालं अद्दिली कथा अद्दिली कथा हय तसं तुझी परीक्षा केलेली हय देवान परीक्षा मला यावतूय मा देवीन सोडून दिलं नाही एशिया इतलांची मला एशिया बोडी एशिया झाल्या बोडीन दाई देवळान तू काम आहे जाऊन असे चवीने तोंदर नाही देवीचं दया आम्हाला पूर्ण अनुग्रहच आहे तर किती कोणतं का मोस करावं ना एकाला मोस करावं निष्ठा हवी हय हय एक निष्ठा हवी श्रद्धा हवी तसं सगळं म्हणते एटा म्हणणं आहे की कोणतं गावांत देव सोडणी देव खंडित सोडणी घालीत नाही म्हणत एका माझा एका भावना मग तुमचे सर्व्हिसान जाणं विशेष कोणतरी घटना मोठे ऑफिसर आले नाही ते कोणतरी एक घटना काहीतरी हय असंची देवळान तू मस्तदा आमच्या एका बावीन तू हे पडला हा किडल्यो पडली होली मस्त किडल्यो पडली होली देवण काढताना कोणी नाही देवळान तू वेगळे किडली नाही देवाला देवळान तू ही कथा झाली देवळा अंतुची बावीन तू तसा बावीन तो डेवो म्हणून झाला कोणी डेव असे कोणी डेव त्याला कोणी नाही मस्त आळू हय तसं लास्टाला पाणी ओढून काढणी मस्त चिखोल झालो तेंतू पुरा केलो भंगार टाक्केला केलो त्यावेळा त्याला आवरण काही नसतं ಒಟ್ಟು त्यावेळा बिल्डीचा भंगाराचा मग कॉईन मग एकला खळी करणी एक कुप्पी आणतो काहीचा घालणी ठेणी आणि ते हे आणतो बावीन तू मे जाऊन पुरा काढणी क्लीन करणी पुरा ऑफिस आणून दिली त्यावेळा आमचं डीसी आयलो होलो ऑफिसाला कुठले आमचं मॅनेजिंग डायरेक्टर ಅವನ್ಸलो ಸುಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ಇವರೇ ಸರ್ ಹೇಳಿದ್ದು ಕೂಡಲೇ ಇದೆಲ್ಲ मला एका ಶಾಲಾ घालणी डीसीನ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಈ ಚಿನ್ನ ಗಿನ್ನ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ನಾವು ವಾಪಸ್ ಡಬ್ಬಿ ಹಾಕ್ತೇವೆ म्हणलं असा विषय मस्त विषय देवीचा गुर्ती सायला गुर्ती सायला
सविनेटा क्षेत्र पुरोहित इतलांची मला म्हळे अण्णाशी भाऊ सारखे पुरा अवघे मला मेशा देवळा सांगतो मे तू काली पडायला नसतो कुठल्या देवा अवघे पुरा अटेन्शन आवनी गेट पुरा कड्डा होता तू हे करावं सांगतो मला सहकार अवघेंचं सहकार परवा ऐकला मला व्हाट्सअप ಅಂತ ऐकला ನೀವು ಸಂಪ್ರದಾಯಸ್ಥ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ನೀವು ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಒಂದು ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಂಡು ಬಂದು ನಿಮಗೆ ಈಗ 65 ವರ್ಷ ಆಗ್ತಾ ಉಂಟು ಆದ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಊರಿನ ಜನರ ಪರವಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಶುಭಾಶಯನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ ಭಾರಿ ಖುಷಿ झाली संप्रदायस्थ होणे होणे एक संप्रदायस्थ गावी भारी खुशी झाली परंतु कोल्लूर आहे तू एक चित्पावनांचा प्रतिनिधी होऊन तुम्ही आजशा मुजराई इलाख्यान त्यांची आजशा नियुक्त होऊन काम करीसा भारी हेम्मे चित्पावनंद आहे आमदाई उरुवंगे आणि भारी खंडित आमदाई एटा ससे खंडित एटासे मनुष्य हाय मस्त कॉम्पिटिशन चित्पावनंद कुतरले मस्त होती ते मध्ये वार्ता येऊन एक सत पडा भारी हेम्मे तुम्ही आम्ही एटा एक रावते भारी साधन से मगिंटी परिश्रम मस्त से इतका स्वभाव काय मिळणे विषय हाय मावरी एटा कंप्लीट आहे मस्त मस्त विषय एक दोन अवघे देव अवल करीतो खंडित या कोल्लूर या देवीचं दर्शन करे तुमचा देव खंडित अवल करते म्हणजे माझा आशीर्वाद सो तू एडवळू अशा आमचा रेवणी श्रीयुत गंगाधर भिडे आमदा मस्त त्यांचा जीवनानुभव वांटून घेतली त्यासाठी त्यांचं समयही अत्यमूल्य अशा पद्धतीने देवळांचं वय झालं तसले समय तो आमचे अवघडे मनाचे हे कार्यक्रमाला येऊन चालवून दिली होती त्यांना आवघेंच्या परवागी धन्यवाद नमस्कार
ಇದು ಕೊಲ್ಲೂರು ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರುವ ಮಹಾಸತಿಕಟ್ಟೆ, ಮಾಸ್ತಿಕಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಮೊದಲು ಈ ಮೊಘಲರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಇದ್ದಾಗ ಈ ಗಂಡಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಧೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವ ಅರ್ಚಕರನ್ನು ಅವರ ಹೆಂಡತಿಯರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸಹಗಮನ ಪದ್ಧತಿ ಅಂತ ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದ್ದಿತ್ತು. ಹಾಗೆ ಅವರು ಇಲ್ಲಿಯೇ ಬಂದೊಂದು ಕೆರೆ ಉಂಟು, ಕೆರೆ ಬಂದು ತನ್ನ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೆಂಗಸರೆಲ್ಲರೂ. ಹಾಗೆ ಇದರ ಹೆಸರಿಗೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಸತಿ ಕಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಹಾಗೆ ಆ ಮಹಾಪತಿವ್ರತೆಯರು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದವರು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ದೋಷ ಇದ್ದರೂ ನಿವಾರಣೆಗೋಸ್ಕರ, ಮತ್ತು ಶ್ರೀಶಾಪ ಇರಲಿ, ಶತ್ರುಬಾಧೆ ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಶಾಪ ದೋಷಗಳಿದ್ದರೂ ನಿವಾರಣೆಗೋಸ್ಕರ ಈ ಕಟ್ಟೆಗೆ ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಹೋದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾನ್ ವೆಜ್ ಅಂದರೆ ಕೋಳಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಆ ದೇವಿ ಸಂತೃಪ್ತರಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಉತ್ತರೋತ್ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೊಟ್ಟು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಇಲ್ಲಿ ತೊಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ತೊಟ್ಟಿಲು ಕಟ್ತೇವೆ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತೊಟ್ಟಿಲು ಕಟ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ತೊಟ್ಟಿಲು ಕಟ್ಟಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಅವರ ಮನಸಾಭಿಷ್ಟ ಎಲ್ಲ ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಮೆಗಳಿದೆ. ಇದೇ ಮಹಾಸತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಅವರ ಒಂದೊಂದೇ ಪ್ರತಿಮೆಗಳು. ಈ ಮಹಾಸತಿಯರು ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಮಹಾಸತಿಯರು ಇಲ್ಲಿ ಇದಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ.